Brajakam Pitta means Brajak Pitta also resides in a Twacha. It gives the color complexion. One of the Brajak Pitta, it is one of the types of Pitta which resides in a Twacha. This location is a Twacha. Then उत्पत्ती लास्ट टाइम आपण बघितलं एक श्लोक आहे सिंगल लाईन श्लोक शुश्रू शरीर स्थान 4/3 मध्ये सांगितलंय तस्य खलु एव प्रवृतस्य शुक्रशोणित अभिपच्यमानस्य क्षीरसेव संतानिका सप्ततोच भवन्ति. जसं दूध तापवलं असता दुधाचा ज्यावेळेस आपण पाक करतो दूध तापवतो त्यावेळेस पाक होतो त्यावेळेस त्याच्या वरच्या बाजू जी साय जमा होते तसंच लाईक दॅट ओनली शुक्रशोणिताचा जीव संयोग होतोय त्यावेळेस पंचमहाभूताग्नी एंटर होतात त्याच्यामुळे धातूचा पाक होतो शरीराच्या धातू जे आहेत त्यांचा पाक होऊन सायरूपी त्वचा निर्माण होते अँड इट्स प्रेझेंट ऑल ओव्हर द बॉडी. मांस धातूपासून त्याच्या उपधातूपासून त्वचेची निर्मिती होते म्हणजे अकॉर्डिंग टू द सुश्रुत शारीर. सिंगल लाईन श्लोक सगळ्यांनी बायट करायचा. तस्य खलु एव प्रवृतस्य शुक्रशोणित अभिपच्यमानस्य क्षीरसेव संतानिका सप्ततोच भवन्ति. सप्ततोच भवन्ति it also they told the 7 layers of the twacha. In that shloka they have mentioned the utpatti of twacha and also the types of twacha means layers of the twacha. Then functions karya. First is the sparsha jnana. According to Ayurveda the sparsha jnana means perception of the touch. नॉलेज होतं टचचं जे नॉलेज येते त्यातून होतं. त्यानंतर शरीर उष्मा नियमन कंट्रोल अँड द रेग्युलेशन ऑफ बॉडी टेम्परेचर इज ऑल्सो डिपेंड्स ऑन द शरीर त्वचा. शरीराचं नियमन शरीर उष्माचं जे नियमन आहे ते रेग्युलेट करणं किंवा कंट्रोल करण्याचं काम त्वचा करते. देन स्वेदमल निष्काशन मीन्स एक्सक्रिशन ऑफ स्वेट और मलाज. These are the functions. म्हणजे एक्सक्रिशन ऑफ द स्वेट बाहेर पडणं मलाज बाहेर पडणं हे जे थ्रू द हेअर फॉलिकल्स. देन शोषण ऍब्सॉर्प्शन इट इज वन ऑफ द फंक्शन विच डज द त्वचेपासून ऍब्सॉर्प्शन होतं. देन ब्राजक resides in the त्वचा. It gives the color complexion. It gives the color complexion to the skin according to the Ayurveda. Then thickness according to the Ayurveda the two acharyas the various opinion is there. First is the acharya charakanच्या मते all over the body thickness of the skin is a similar all over the body. Their thickness is a एकसारखी जाडी असते. There no difference in between the different layer but according to the Sushruta acharyas they are told the 7 layers and the डिफरंट थिकनेस ऑफ द इच अँड एव्हरी लेयर्स. प्रत्येक लेअरची वेगवेगळी थिकनेस त्यांनी सांगितली अँड टोटल थिकनेस ऑफ द स्किन नियर अबाउट रँडमली इज अ 3 ब्रीही. ब्रीही मीन्स नथिंग बट द तांदूळ. एक तांदूळाच्या आकाराची 3 तांदूळाच्या आकाराची साईज बनलेली असते. त्यानंतर हे टाइप्स सांगितले वेगवेगळ्या आचार्यांनी. त्वचेचे जे टाइप्स आहेत त्यामध्ये 7 टाइप्स सांगितलंय आचार्य सुश्रुत. चरकांनी सांगितलंय 6 आणि अकॉर्डिंग टू मॉडर्न दे 6. अकॉर्डिंग टू सुश्रुत दे आर 7 लेयर्स. आपण लास्ट टाइम सगळ्यांनी बघितलं होतं आपण. अवभासनी लोहिता श्वेता ताम्रा वेदिनी रोहिणी मांसधरा. दीज आर द 7 लेयर्स टोल्ड बाय द सुश्रुत आचार्यस. आणि चरक आचार्य दे आर टोल्ड द 6 लेयर्स. फर्स्ट इज उदकधरा. Then Ashrukadara, Sigma Kilasa Sambhavidisthana, 3rd layer. 4th is Dadru, Kushta Sambhavidisthana, Alaji, Vidradi, Sambhavidisthana, Charvyadi, Rushani Jayante, Purvasi, Krishna Raktani, Stula Mulani, Drushya, Chikissamani. सुश्रुतांनी स्पेसिफिक वर्डिंग दिलेच पण मोस्ट ऑफ दी चरकाचार्यांनी यामध्ये उदकधरा म्हणजे जे पाणी थांबवतं धरून ठेवतं त्याला उदकधरा म्हटलं. सेकंड लेअर सांगितलं अश्रुधरा नथिंग बट द ब्लडचं सांगितलंय. आणि जे पुढचे 4 लेअर सांगितले ते जे काही रोग त्या लेअरला जे काही रोग होतात किंवा जे डिसीजेस उद्भवतात त्याच्यानुसार
त्यांचं जे अधिष्ठान आहे त्यानुसार त्यांनी लेअरचं नाव सांगितलं आहे. पण सुश्रुत आचार्यांनी स्पेसिफिक 7 नावं हे वेगळे सांगितलं. तर त्यामध्ये आपण फर्स्ट सुश्रुतांचं बघू. अवभासिनी लास्ट टाइम आपण बघितलं होतं फर्स्ट लेअर. दिस इज द फर्स्ट लेअर आउटर फ्रॉम वी आर गोइंग फ्रॉम आउटर साइड टू इनर साइड. देन फर्स्ट लेअर इट इज अवभासिनी. इज द थिकनेस ऑफ द अवभासिनी इज 1:18 ब्रीही. 1:18 ब्री सगळीकडे सारखी असते एक्सेप्ट फक्त हस्ततल आणि पादतल यामध्ये थोडंसं थिकनेस जास्त असतं. पण ऑल ओव्हर द बॉडी अवभासिनी लेअरचं थिकनेस हे 1:18 ब्रीहीच असतं. देन रोगाधिष्ठान या लेअर वरती कोणते कोणते रोग येऊ शकतात त्यामध्ये त्यांनी सांगितलंय सिग्म आणि पद्मकंटक. नथिंग बट द मे बी correlated with the tinea. Tinea, there are different types of the tinea is there, but broad concept is the tinea means fungal infection. Nothing but the fungal infection. This is called as the tinea. Then tinea aegypti is there, tinea cornata is there. They are different types is there of the tinea, but tinea is remember that's only the fungal infection. All fungal infection is grouped under the tinea. Then eczema. Eczema means the rashes all over the skin were rashes is a white colored. Then according to modern science अवभासिनी लेअरलाच इपिथिलियल लेअर म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या लेअरलाच आपण इपिथिलियल लेअर म्हटलेलं आहे. Then second is a lohita. This is the second layer. Thickness is a 1:16 Bri. Is a 1:16 Bri. In that layer, there is a rogadhisthana. Which rogas is present? Tilakalaka, Necha, and Venga. These are the 3 diseases told by the Sushruta Acharyas. Correlation with the modern science, it may be moles. म्हणजे तीळ. जे तीळ जे येतात ते it is maybe second layer. It present in second layer of the skin. According to the Charakacharyas, in this layer ह्या लेअरलाच चरकाचार्यांनी अश्रुकधरा म्हटलेला आहे. आणि पहिला लेअर जो आहे तो अवभासिनी त्यालाच सुश्रुतांनी आचार्य चरकांनी उदकधरा म्हटलेलं आहे. ठीक आहे. फर्स्ट लेअर अवभासिनीलाच उदकधरा म्हटलंय सुश्रुत आचार्यांनी आचार्य चरकांनी. आणि लोहिताला अश्रुकधरा म्हटलेलं आहे आचार्य चरकांनी. देन थर्ड लेअर श्वेता. श्वेता इज अ थर्ड लेअर अकॉर्डिंग टू सुश्रुतास. साइज इज अ 1:12 ब्रीही. And then rogas, their rogas are present ajagallika and चर्मदल and मशक means corns. कुरूप. कुरूप ऐकलं असेल सगळ्यांनी. कुरूप जे असतं ते थर्ड लेअर ऑफ द स्किन्स मध्ये असतं. देन इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ कणमय स्तर. कणमय it is also called as a kanamay star because the small follicles are present, kanas are present, so it is called as a kanamay star. It is in modern it correlated with the stratum granulosum. जसं आपण बघितलं होतं एपिडर्मिसचे जे 5 लेयर्स आहेत ज्याच्यापासून बनलेला आहे त्याच्यातला एक आहे स्ट्रॅटम ग्रॅन्युलोझम थर्ड लेअर. तो याच्याशी आपण श्वेता लेअर जो आयुर्वेदेत सांगितला त्याच्याशी आपण कोरिलेट करू शकतो. देन फोर्थ इज अ तांबडा इज अ फोर्थ लेअर. दिस इज अ साइज इज अ 1:8 इज अ 1:8. रोगाधिष्ठान इज अ किलास. किलास श्वेतकुष्ठ आणि त्वग रोग म्हणजे त्वचेचे रोग यालाच बनलेला आहे वर्णमय स्तर. वर्णमय स्तर का म्हटलंय कारण वर्ण इट गिव्ज अ वर्ण म्हणजे भ्राजक पत्त जसं तोकस्तम भ्राजकम पित्तम जसं आयुर्वेदात सांगितलंय जो काही भ्राजक पित्त त्वचेला वर्ण देतो म्हणजे कलर कॉम्प्लेक्शन देतो. तो जो काही भ्राजक पित्त आहे तो तांबडा लेअर मध्ये रिसाइड्स असतो म्हणजे स्किन मध्ये जो रिसाइड असतो तो ह्याच्यात असतो. या तो भ्राजक पित्तामध्ये असल्यामुळं तो इट गिव्स द वर्ण टू द स्किन. सो दिस स्तर और दिस लेअर इज ऑल्सो कॉल्ड एज द वर्णमय स्तर. In that rogas adhisthana is a which rogas kilasa, Shwetakushta and Twaga. It modern science it correlate with the leprosy. Kushta rog it is called as leprosy. And then psoriasis.
Psoriasis is one of the disease which is present in it is a one of the skin disorders. Then fifth is a Vedini. Vedini is it is a fifth layer and it present the a small ankuras. Is a small ankuras. Why it is called as a Vedini? Because या स्तरापर्यंत जर गेलं या लेअर पर्यंत जर रोन गेला इंजुरी if injury goes towards at this layer vedini then it produces the more vedana means pain जास्तीत जास्त पेन होतात या लेअर पर्यंत जर एखादी इंजुरी झाली एक्सटर्नल इंजुरी या लेअर पर्यंत गेली तर इट प्रोड्युसेस द मोर वेदना सो दिस लेअर इज कॉल्ड एज अ वेदिनी साइज इज आहे त्याची 1:5 ब्रीही 1:5 ब्रीही then rogadhisthana is a kushta means nothing but the leprosy correlate with the leprosy then visarpa nothing but the herpes there are two types again herpes zoster and herpes simplex these are the two types of the diseases but herpes is nothing but in Marathi it's called as a nagin then it is also called as the ankurmaistara because the ankuras are present. It is correlate with the papillary layer in modern science. This papillary means ankuras are present. Then sixth layer is the rohini. Rohini is a sixth layer. Then in this layer present a romakupa. Romakup hair follicles जे असतात ते याच्यात प्रेझेंट असतात स्वेद ग्रंथी नथिंग बट द sebaceous gland sweat glands तैल ग्रंथी sweat gland and the sebaceous gland are also present in this layer and also present a med means fats nothing but the fats रक्तवाहिनी आणि लसिका वाहिन्या means vessels and the lymphatic drainage is there lymphatic vessels and the blood vessels are also present in rohini in this rohini the rogas adhisthana is there apachi arbuda shlipad आणि गलगंड apachi arbuda shlipad गलगंड arbud means nothing but the tumors small tumors correlate with the tumors shlipad this is galganda abscess it correlated with the abscess lymphadenitis or small types of the tumors or boils is correlate with these diseases in modern science then seventh layer is last layer is the mamsadara is the seventh layer it is broad thickness is there near about the thickness is 2 vrihi thickness is the 2 vrihi and rogadadhisthana is a bagandhara Vidradi and the Arsha. This rogadadhisthana also present in a rectal disorder. These are the total rectal disorder is there. Bagandhar, fissure in ano, fistula in ano, then hemorrhoids. And these are abscess. These are the called as this Bagandhara, Vidradi and the Arsha. These are the seventh layer according to the Sushruta. Last time we will see. Then चरकांचे मी सांगितलं फर्स्ट उदकधरा अश्रुकधरा इन एग्जाम दे आस्किंग स्पेशली अकॉर्डिंग टू सुश्रुत अकॉर्डिंग टू चरक दे आर आस्किंग द different so according to charaka they are 6 according to Sushruta they are 7 then पंचभौतिकता कशी आहे याच्यामध्ये पंचभौतिकता मध्ये त्वचा हे पंचभौतिक ऑर्गन आहे पंचमहाभूतांपासून बनले सगळेच ऑर्गन पंचमहाभूतांपासून बनलेले तसंही स्किन हे पंचमहाभौतिक ऑर्गन आहे पण मध्ये वायू महाभूत आधिक्यता इज देअर बिकॉज प्रिडॉमिनन्सी ऑफ द वायू महाभूत इन इच एव्हरी ऑर्गन वन ऑफ द सिंगल महाभूताच प्रिडॉमिनन्सी इज देअर प्रेझेंट अकॉर्डिंग टू द पंचमहाभूतिकता पार्थिव म्हणजे पृथ्वी महाभूत दे ऑल्सो इन फॉर्मेशन ऑफ द त्वका हेल्प फॉर्म द त्वचा and its
केश आणि रोम बनवण्याचं काम पृथ्वी महाभूत करतं. देन तेजस और तेज महाभूत, इट गिव्स द कांती, प्रतिभा and the varna. Means it gives the color complexion and fairness of the skin. आकाशीय महाभूत, आकाश महाभूत आपल्याला सगळ्यांना माहिती, होलो कॅव्हिटी इज देअर. सो जे काही मार्ग आहेत म्हणजे नलिकांचे मार्ग, मुखच, लोमकूप और सेदवाहक नलिका, म्हणजे स्वेट बाहेर आणणारी जी काही नलिका आहे त्या होलो कॅव्हिटी असतात, ते बनवण्याचं काम किंवा लोमकूप, हेअर फॉलिकल्स बनवण्याचं काम हे आकाश महाभूतामुळे होतं. देन वायव, एव्हरीबडी नो वायू महाभूत एज अ कर्म इज अ स्पर्श ग्रहण करण्याचं काम वायू महाभूत करतं. देन आप महाभूत इज present also in skin. These are rasa and the lasika. This forms the apa mahabhut. Then त्रिदोषा संबंध, त्रिदोष कसा संबंध आहे, स्पर्श is a due to the vayu mahabhut or vata. Vayu mahabhut nothing but the vata, especially for the vyana vayu, mostly vyana vayu. And rasa samvana, due to the rasa samvana happens due to the vyanu vayu only. vyanu vayu मुळेच ते होतं. These are the Ayurvedic aspects according to for त्वचा. Modern aspects, skin is the largest organ of the body. It's present all over the body, skin. Then it is a uniformly thick, is not the same, it's a different. It at same place it's thick, or some place it is a thin, not completely thick. But according to the Charakacharya, they are told the twacha thickness is the same all over the body, but Sushruta is told is a different according to the layer. Like that only in modern science they also told the different. Some places it is thick, some places it is thin. The average thickness of the skin is near about 1 to 2 millimeter. In Ayurveda it is a 3 brihi. This is a thickness, total whole thickness. The layers of the skin is made up of from 2 layers. Skin जी बनली आहे ती बेसिकली 2 layers पासून बनली आहे. From outer side, its outer is a epidermis, inner side is a dermis. Then epidermis of the skin is formed by the statid epithelium. इपिथिलियमचे जे काही सेल्स आहेत त्याच्यापासून एपिडर्मिस लेअर बनला, अँड विच इज मेड ऑफ, जे एपिथिलियल जे आहे त्याच्या 5 लेयर्स पासून बनलाय. स्ट्रॅटम कॉर्नियम, स्ट्रॅटम लुसिडम, स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसम, स्ट्रॅटम स्पायनोसम and stratum germinativum. These are the 5 layers which is formed by the epidermis. Epidermis जो लेयर आहे तो सगळा epithelial cells टिश्यू पासून बनलेला आहे, आणि it is made up of these 5 layers. The important features of this epidermis is that it does not have blood vessels. Does not have blood vessels, but nutrition provided by the capillaries of dermis. Means ज्याला जे काही न्यूट्रिशन देण्याचं काम आहे एपिडर्मिसला ते कॅपिलरीज करतात ऑफ डर्मिस लेअरच्या. Then first layer is the stratum corneum. It is also called as the horny layers. याला horny layers असे म्हटलेलं आहे because horns are small horns are present. The outermost layer and the consist of dead cells which called as the corneocytes. The outermost layer and consist of dead cells which is called as the corneocytes. Then second is the stratum lucidum. Stratum lucidum, it is made up of the flattened epithelial cells. हा जो काय लेयर आहे तो flattened epithelial cells पासून बनलाय. This layer look like the homogeneous transient zone. It's a homogeneous transient zone. Therefore, the layer is called as the stratum lucidum. पहिल्या याच्यामध्ये हॉर्नी लेयर्स आहेत,
it consists outermost layer and consists of the dead cells, which is the called as the corneocytes. Then stratum lucidum, this is the second layer. This is flattened, is made up of flattened epithelial cells. Layers look like as homogeneous transient zones. There is called as stratum lucidum. Stratum granulosum, this is a thick layer and with 2 to 5 rows of flattened rhomboid cells. The rhomboid cells are present in that is 2 to 5 rows. The cytoplasm contains as a keratohyalin granules. In this cytoplasm cells, the present a keratohyalin granules. Then fourth, stratum spinosum. This layer is known as the Nickel cells layer because this cells of this layer nurses some spines like as a protoplasmic projection. Protoplasmic projection spines सारखे छोटे छोटे अंकुदार, जसं आपण बघितलं तर अंकुदार इन अंकुजदार जे सांगितलं होतं रोमकूप्स अँड वेदिनी. अंकुजदार छोटे छोटे प्रोजेक्शन असतात वेदिनी मध्ये. सेम दिस वेदिनी लेअर कोरिलेटेड विथ दिस द स्टार्टम स्पायनोसोम. याच्यामध्ये पण स्पाइन्स लाईक स्ट्रक्चर असतात, प्रोजेक्शन असतात. तसंच वेदिनी मध्ये पण अंकुराज आर प्रेझेंट, सो इट कोरिलेटेड विथ द वेदिनी लेअर. By this projection, the cells are connected to each other. Due to this projections, they are connected to each other. Then fifth layer is the stratum germinativum. This is the thick layer. Here, the new cells are constantly formed by the meiotic division. In that, the new cells are constantly formed. नवीन cells तयार होतात by the meiotic division. Everyone know the meiosis and the mitosis. The meiotic division. Mitosis means the part of cells of cycle when replicated chromosomes are separated into the two nuclei. एका सेल्स पासून सेपरेट होऊन दोन न्यूक्लियाय बनणं किंवा टू डिप्लॉइड सेल्स होणं यालाच म्हणायचं मायटोसिस. म्हणजे डीएनए रिप्लिकेशन्स इज प्रेझेंट. सो न्यू सेल्स फॉर्म इन दिस लेयर स्टार्टम जर्मिनेटिव्ह. जर्मिनाइज होणं म्हणजे नवीन सेल्स तयार होणं. द न्यूली फॉर्म्ड सेल्स मूव कंटिन्युअसली टुवर्ड द स्टार्टम कॉर्नियम. And in that important factor is the color of skin depends on this scale. These cells, यातल्या ज्या सेल्स आहेत त्याच्यावर कलर कॉम्प्लेक्शन डिपेंड करतं. आणि विच कंटेन द मिलॅनिन पिगमेंट. ह्या लेयर्स मध्ये मिलॅनिन पिगमेंट प्रेझेंट असतं. इफ मेलॅनिन पिगमेंट इज मोर देन इट्स कॉल्ड एज मेलॅझमा. म्हणजे एखाद्या भागाला जर काळसर जास्त आलं तर त्याला मेलॅझमा म्हणतात. म्हणजे नथिंग बट द चेहऱ्यावर वांग वगैरे ऐकलं असेल तर ब्लॅकिश डिस्कलरेशन झाले तर त्याला म्हणायचं मेलॅझमा. दिस इज अ डिसऑर्डर, इज अ स्किन डिसऑर्डर. मेलॅनिन पिगमेंट जर जास्त असेल स्किन मध्ये तर डार्क स्किन होते, म्हणजे ब्लॅकिश स्किन दिसते. आणि जर मेलॅनिन पिगमेंट कमी असेल तर इज अ फेअर स्किन दिसते. इथपर्यंत आपण सगळे आलो होतो. आता डर्मिस इज अ सेकंड लेअर. जसं आपण बघितलं फर्स्ट टू लेयर्स आहे इम्पॉर्टंट. एपिडर्मिस इज आउटर लेअर, देन डर्मिस. Dermis of the skin is a connective tissue layer made up of dense and stout collagen fibers, fibroblasts and histiocytes. डर्मिस हा जो काय स्किनचा लेअर आहे हा कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेला आहे. दिस इज द मेड अप ऑफ फ्रॉम कनेक्टिव्ह टिश्यूज ऑफ डेन्स अँड स्टाउट कोलॅजन फायबर्स. स्टाउट आणि कोलॅजन फायबर्स असतात, फायब्रोब्लास्ट असतात आणि हिस्टोसाइट्स असतात. these are the cells present in this dermis layer. Again dermis is made up of from two layers. जसं आपण बघितलं एपिडर्मिस is also made up of from 5 layers. इथं कनेक्टिव्ह टिश्यू असतात, तिथं एपिथेलियल टिश्यू असतात. these are the difference. Then dermis is made up of from two layers. First is the superficial papillary layer.
and second is the deep reticular layer. These are the two layers, superficial papillary layer and the deep reticular layer. In that first superficial papillary layer, this layer projects into the epidermis. हा जो लेअर आहे हा प्रोजेक्ट करतो आणि एपिडर्मिसला अटॅच असतो. इन दॅट कंटेंट यामध्ये काय असतं, ब्लड वेसल्स, लिम्फॅटिक अँड नर्व फायबर्स. या लेअर मध्ये ब्लड वेसल्स असतात, लिम्फॅटिक्स असतात आणि नर्व फायबर्स. अँड इन दिस लेअर हॅज सम पिगमेंट कंटेनिंग known as the chromatophores. In that some pigment also are present. This is called as a chromatophores. Then second layer is the reticular layer. This layer is made up of from reticular and the elastic fibers. जसं superficial papillary layers हा प्रोजेक्ट होतो एपिडर्मिसला, त्यामध्ये ब्लड वेसल्स, लिम्फॅटिक्स अँड नर्व फायबर्स असतात. तसे रेटिक्युलर लेअर मध्ये इट इज मेड अप ऑफ फ्रॉम रेटिक्युलर अँड द इलास्टिक फायबर्स. दिस फायबर्स आर फाउंड अराउंड द हेअर बल्ब्स. हेअर बल्ब जिथून ग्रोथ होते हेअरची तिथं सापडतात. इट्स फायबर्स आर फाउंड अराउंड द हेअर बल्ब्स. स्वेट ग्लँड्स जिथून स्टार्ट होतात त्याच्या सराउंडिंगला, त्याच्या अराउंडला हे रेटिक्युलर लेअर असतात. दिस इज फायबर असतात रेटिक्युलर लेअरचे फायबर्स, रेटिक्युलर फायबर्स अँड द इलास्टिक फायबर्स. देन सिबॅसिस ग्लँडच्या सराउंडिंगला असतात. दिस आर द मोस्टली दिस फायबर्स आर फाउंड अराउंड द हेअर बल्ब्स, स्वेट ग्लँड्स अँड द सिबॅसिस ग्लँड्स. इमिडिएटली बिलो द डर्मिस subcutaneous tissue as pruans. Immediately below the dermis there is the subcutaneous tissues are present. This is the dermis layer. Yes, important is the two layers is there in skin. Outer is the epidermis and the inner is the dermis layer. In epidermis, everybody know the epidermis of the skin is formed by the statutory epithelium tissues, and this which is in made up of 5 layers. 5 layers पासून बनलाय. stratum corneum, stratum lucidum, stratum granulosum, stratum spinosum and stratum germinativum. ते 5 लेअर पासून एपिडर्मिस लेअर बनलाय. म्हणजे डर्मिस, अगेन आय विल रिपीट, डर्मिस ऑफ द स्किन कनेक्टिव्ह टिश्यूज पासून बनलाय. इट मेड अप ऑफ द डेन्स stout collagen fibers, fibroblasts and the osteocytes. And then dermis is made up of again 2 layers, superficial papillary layers and the deep reticular layer. The superficial papillary layer, this layer projects into the epidermis and it contains the याच्यामध्ये blood vessels, lymphatics and the nerve fibers are present in a superficial papillary layer. Then this layer has also the some pigments containing cells known as the chromatophores. Then second is the deep reticular layer. It's a deep layer. This layer is made up of reticular and the elastic fibers. These fibers present or found around the hair bulbs and the sweat glands and the sebaceous gland. Sweat gland च्या बाजूला, hair bulb च्या बाजूला and the sebaceous gland च्या बाजूला हे reticular fibers and elastic fibers आढळतात. Immediately below the dermis, the subcutaneous tissues are present. Color of the skin depends on important factors. कलरचं हे जे लेअर झाली स्ट्रक्चर बघितलं आपण. आता कलर जो असतो स्किनचा तो कशावर डिपेंड असतो? मोस्टली कलर ऑफ द स्किन डिपेंड्स ऑन इम्पॉर्टंट फॅक्टर्स. फर्स्ट इज अ पिगमेंटेशन ऑफ स्किन. आता पिगमेंटेशन इज मेलॅनिन पिगमेंट. इट इज अ इम्पॉर्टंट which is gives the color complexion to the skin. So first factor is the pigmentation of skin, and second factor is the hemoglobin in blood.
रक्ताचं प्रमाण शरीरामध्ये किंवा ब्लड मध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे त्यावर स्किनचा कलर डिपेंड करतो. सो कलर ऑफ द स्किन डिपेंड्स ऑन टू इम्पॉर्टंट फॅक्टर्स. फर्स्ट इज द पिगमेंटेशन ऑफ स्किन अँड सेकंड इज द हिमोग्लोबिन इन द ब्लड. हिमोग्लोबिन किती प्रेझेंट आहे आणि मेलॅनिन पिगमेंट कसं आहे त्यावर स्किनचा कलर डिपेंड करतो. दीज आर द टू इम्पॉर्टंट फॅक्टर्स ऑफ कलर ऑफ द स्किन्स. देन फंक्शन अकॉर्डिंग टू द मॉडर्न, जसं आपण आयुर्वेदामध्ये बघितलं कार्य त्याचे वेगवेगळे आहेत. स्पर्श ज्ञान बघितलं, स्पर्श ज्ञान, शरीर उष्मा नियमन, देन स्वेदमल निष्काशन, शोषण, दीज आर द फंक्शन्स. तसंच मॉडर्न मध्ये काही फंक्शन सांगितलेत. प्रायमरी फंक्शन ऑफ द स्किन इज अ प्रोटेक्शन ऑफ ऑर्गन. प्रोटेक्शन ऑफ ऑर्गन, सगळ्या ऑर्गनचं शरीराचं प्रोटेक्शन करण्याचं काम इज अ प्रायमरी फंक्शन ऑफ द स्किन. Then skin form the covering all over the organ of the body and protects these organ from the following factors. कोणत्या फॅक्टर्स पासून ऑर्गन प्रोटेक्ट करण्याचं किंवा बॉडीला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. देन टॉक्सिक सबस्टन्स. टॉक्सिक जे सबस्टन्स, टॉक्सिक मीन्स टॉक्सिक जे विच आर द प्रोड्युसर टॉक्सिन्स. दीज आर सबस्टन्स. काही असे विषारी पदार्थ यांच्यापासून वाचवण्याचं काम स्किन करते. दे कॅन मेकॅनिकल ब्लो, एखादा मेकॅनिकल ब्लो, एखादी इंजुरी कंट्रोल करण्याचं काम वन ऑफ द स्किन करते. देन अल्ट्राव्हायोलेट रेज, युव्ही रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज जे काही त्याच्यामुळे डॅमेज होण्याचं किंवा त्याला प्रोटेक्ट करणं, शरीराला प्रोटेक्ट करण्याचं काम स्किन करते. सो दीज आर द फॅक्टर्स विच कंट्रोल्स द स्किन फ्रॉम द बॉडी. So first is the toxic substance, mechanical blow and the ultraviolet rays. The skin is considered as the largest sense organ of the body. Skin हा जो आहे तो considered as a largest sense organ, one of the पंच ज्ञानेंद्रिय. सेन्स ऑर्गन ज्ञानेंद्रिय, वन ऑफ द ज्याच्यापासून नॉलेज मिळतं. स्किन कॅन स्टोर. स्किन काय करू शकतं, स्टोर करू शकतं. कशाला? फॅट, वॉटर, chloride and the sugars. These are the storage function is there. Skin can store fat, water, chloride and the sugar. These are the storage function of the skin. It can also store blood by the dilatation of blood vessels. It can also store blood पण करू शकते. कसं करू शकते? By the dilatation of ब्लड वेसल. जसे की आपल्या ब्लड वेसलच्या स्किनच्या खाली याला डायलेट झाले तर ते ब्लड स्टोर करण्याचं काम ही स्किन करते. देन विटॅमिन D3. विटॅमिन D3 इज अ सिंथेसाइज इन द स्किन. जसं आपलं सूर्यकिरणाचे जे कोवळं ऊन घेतो त्याच्यातून आपल्याला काय मिळतं, तर विटॅमिन D3. सो सिंथेसाइज इन कुठं होतं सिंथेसाइजेस इज अ स्किन मध्ये बाय द ऍक्शन ऑफ UV रेज ऑन कोलेस्ट्रॉल्स. कसं होतं, ते काय येणारे UV रेज आहे ते कोलेस्ट्रॉल्सवर होतात आणि त्याच्यातून विटॅमिन D3 सिंथेसाइज होतात आपल्या स्किन मध्ये. सो स्किन इज अ इम्पॉर्टंट फॉर द सिंथेसिस ऑफ विटॅमिन D3. देन स्किन टेक्स प्लेस an important role in a regulation of body temperature. Skin also have an important role in a regulation means niyamana. Is a niyamana of body temperatures. Then also a regulation of water. पाण्याचं नियमित करण्याचं काम. And also the electrolyte balance. Electrolyte means क्षार. जे क्षार आहेत, क्षार मध्ये कोणतं कोणतं येतं? सोडियम, पोटॅशियम अँड क्लोराइड्स. These are the 3 ksharas are present in the body. Is also called as the electrolytes. Is a electrolyte balance करण्याचं काम किंवा रेग्युलेट करण्याचं काम ही बॉडी करते. देन स्किन कॅन एक्सक्रीट्स स्मॉल क्वांटिटी ऑफ वेस्ट मटेरियल. स्किन काय करतं, एक्सक्रीशन फंक्शन इज देअर, इज
एक्सक्रीट द स्मॉल क्वांटिटी ऑफ वेस्ट मटेरियल. वेस्ट मटेरियल जे बॉडी मधलं आहे ते एक्सक्रीट करण्याचं, बाहेर टाकण्याचं काम करते, लाईक ॲज अ युरिया, देन थ्रू द स्वेट, साल्ट, दिस इज साल्ट, देन फॅटी सबस्टन्स. म्हणजे जे काही आपल्या शरीराला गरजेचं नाही ते बाहेर टाकण्याचं काम स्किन करते. मीन्स एक्सक्रिशन फंक्शन इज देअर. का त्याच्यातलं युरिया, साल्ट अँड द फॅटी सबस्टन्स. देन नेक्स्ट फंक्शन इज द स्किन कॅन ऍब्सॉर्ब द फॅट सोल्युबल सबस्टन्स अँड द सम ऑइंटमेंट इज अ ऍब्सॉर्प्शन फंक्शन. स्किनचं फंक्शन आहे फॅट सोल्युबल सबस्टन्स जे आहेत त्याला ऍब्सॉर्ब करून घेणं किंवा ऑइंटमेंट जे आपण लावतो त्याला ऍब्सॉर्ब करणं. स्किन नेक्स्ट, स्किन सिक्रेट्स स्वेट थ्रू द स्वेट ग्लँड. स्वेट ग्लँडचे जे आहे त्याच्यापासून स्वेट सिक्रेट करणं अँड द सीबम फ्रॉम द सिबॅसियस ग्लँड, आणि सिबॅसियस ग्लँड पासून सीबम सिक्रेट करणं. द फंक्शन ऑफ skin is secretion function. I'll repeat this function. Skins is important in practice, day-to-day lives is important. I will repeat once again. Primary function of the skin in the protection of this all organs. Then skin forms the covering all the organs of body and protects this organ from the following factors. First is the toxic substance. Toxic substance पासून प्रोटेक्ट करणं, मेकॅनिकल ब्लो अँड द UV रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज. देन स्किन कवर्ड इज द लार्जेस्ट सेन्स ऑर्गन इन द बॉडी. सगळ्यात मोठं ऑर्गन आहे सेन्स ऑर्गन इन द बॉडीमध्ये. स्किन कॅन स्टोअर, स्किन स्टोरेज फंक्शन, त्याच्यामध्ये काय काय स्टोअर करतं, फॅट, वॉटर, क्लोराइड अँड द शुगर्स. These are the storage functions. Also, storage of blood by the dilatation of blood vessels. By the dilatation of blood vessels. Then the synthesis of the vitamin D3. How it is? Ultraviolet rays, action of the ultraviolet rays on cholesterols, and they, due to the cholesterol, they form the synthesis of the vitamin D3. Then skin takes place an important role in regulation of body temperature. बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी, आणि ऑल्सो द रेग्युलेशन ऑफ वॉटर, पाण्याचं रेग्युलेशन करण्यासाठी, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स ठेवण्यासाठी स्किन ही इम्पॉर्टंट आहे. देन स्किन कॅन एक्सक्रीट्स, स्किन एक्सक्रीशन फंक्शन, स्मॉल क्वांटिटी वेस्ट मटेरियल्स लाईक ॲज अ युरिया, साल्ट अँड द फॅटी सबस्टन्स, हे बाहेर टाकण्याचं काम द स्किन करते. देन स्किन ऍब्सॉर्प्शन फंक्शन इज देअर, द ऍब्सॉर्ब द फॅट सोल्युबल सबस्टन्स. इज अ फॅट सोल्युबल, म्हणजे जे फॅट मध्ये सोल्युबल होणारे सबस्टन्स आहेत त्यांना ऍब्सॉर्ब करण्याचं काम इज अ स्किन करते. अँड द सम ऑइंटमेंट्स. ऑल्सो नेक्स्ट इज अ स्किन सिक्रेट द स्वेट. स्किन जे आहे स्वेटला सिक्रेट करते थ्रूज द स्वेट ग्लँड पासून, अँड द सीबम थ्रूज द sebaceous gland. The sweat gland and the sebaceous gland is present in a skin. This is the functions according to the modern science, and the color of the skins depends on two important factors. First is the pigmentation of skin, and the second hemoglobin in the blood. हिमोग्लोबिन जरी कमी झालं, ॲनिमिया मध्ये स्किन कलर चेंजेस होतात, आणि जर HB चांगला असेल तर त्या कलर कॉम्प्लेक्शन हे पिंक कलर स्किन होते. म्हणजे दीज आर द टू इम्पॉर्टंट फॅक्टर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द कलर ऑफ स्किन. दीज आर द अकॉर्डिंग टू modern science. So skin is the largest organ, uniformly thick. Some places it is thick and some places it is thin. Layers, mainly two layers, outer epidermis, inner dermis. Epidermis चे परत 5 टाइप्स आहेत आणि डर्मिसचे 2 टाइप्स. एपिडर्मिसचे 5 टाइप्स मध्ये स्ट्रॅटम कॉर्नियम, स्ट्रॅटम लुसिडम, स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसम, स्ट्रॅटम स्पायनोसम, स्ट्रॅटम जर्मिनेटिझम.
देन डर्मिसचे 2 सुपरफिशियल पॅपिलरी लेअर अँड द डीप रेटिक्युलर लेअर. इज द मॉडर्न. आणि आयुर्वेदानुसार आपण बघितलं सगळ्यांनी, सगळ्यात महत्वाचं सिनॉनिम्स लक्षात ठेवायचे. इम्पॉर्टंट आहे पंचज्ञान. बऱ्याच वेळेस स्किन विचारलं जातं, एक तर मॉडर्न विचारलं जातं किंवा आयुर्वेदिक किंवा 11 मार्काला डायरेक्टली त्वचा विचारला जातो, वन ऑफ द पंचज्ञानेंद्रिय म्हणून. आणि उत्पत्ती विचारली जाते बऱ्याच वेळेस, 2 मार्क्स साठी उत्पत्ती विचारली जाते किंवा पंचभौतिकता ऑफ त्वचा असाही क्वेश्चन्स 2-2 मार्काला विचारतात. म्हणजे कोणत्या महाभूतापासून स्किनचा कोणते कोणते पार्ट्स बनले याचं एक्सप्लेनेशन बऱ्याच वेळेस 2 मार्कासाठी पंचभौतिकता विचारतात किंवा उत्पत्ती विचारले जातात. आणि टाइप्स मध्ये जर विचारलं तर अकॉर्डिंग टू सुश्रुताचार्यच आणि अकॉर्डिंग टू चरकाचार्यच दे आर आस्किंग फॉर द short questions or long questions. So this is finish the twacha. Then next in next lecture we will see the netra or eye. These are the one of the pancha jnanendriyas. And tomorrow it's a Wednesday. Topic is the Garbha Sharir. 80% descriptive questions and the 20% is the MCQs questions. सगळ्यांनी प्रिपेअर करताय ना? वेन्सडेला टेस्ट घेतोय आपण. चालेल? एनीबडी प्रिपेअर आहेत तुम्ही वेन्सडेच्या टेस्ट साठी? हो सर. ठीक आहे, वेन्सडेला टेस्ट घेऊ. आणखी 80% बऱ्याच मुलांचं म्हणणं आहे की डिस्क्रिप्टिव्ह असावं. तर अकॉर्डिंग टू एक्झाम पॅटर्न जसं 10 मार्क लॉंग क्वेश्चन, शॉर्ट क्वेश्चन्स अँड शॉर्ट एकदम 2-2 मार्काचे जे क्वेश्चन्स आहेत त्यानुसारच पेपर बनवू. आणि जे जे विचारतात तेच क्वेश्चन्स मध्ये टाकतो. आणि MCQ आता यावेळेस आपण टाकू, नेक्स्ट टाइम पासून डिस्क्रिप्टिव्ह असतो. आणि MCQ असं आहे जिथे इम्पॉर्टन्स असेल जे विचारतात ते लक्षात राहण्यासाठी ते टाकून देऊ. पण 80% डिस्क्रिप्टिव्ह राहील, 20% MCQs. फक्त आता एक्झाम पॅटर्न तुम्ही कसं लिहून पाठवणार मला, तो एक हे आहे. प्रत्येकाने व्हॉट्सअप केलं तरी चालेल, पण त्यात जे काही तुम्हाला लिहिण्यात काय काय प्रॉब्लेम्स येतात ते तुम्हाला सांगता येईल एकदा. आणि त्याच्यावर आपल्याला डिस्कस करता येईल की नेमकं काय प्रॉब्लेम येतात आणि काय करायला पाहिजे आणखी. तर वेन्सडेला आपण टेस्ट घेऊ आणि जे काही लेक्चर होईल त्याच्यानंतर ते आपण नेत्र आईजला चालू करू गुरुवारी. आणि आपण त्या दिवशी जर तुम्ही हे केलं तर मला गुरुवारच्या याला तुम्हाला डिस्क्राईब करता येईल की काय काय ऍडिशनल एक्सप्लेनेशनची गरज आहे ती. ठीक आहे, ओके, थँक्यू एव्हरीबडी. कुणाला काही प्रॉब्लेम? पेपर काय 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 किती मार्क्सचा असेल पेपर? 25. ओके सर. ओके, चालेल. एक लॉंग क्वेश्चन्स, 2 शॉर्ट क्वेश्चन्स आणि बाकीचे 2-2 मार्क्स, असं 25 मार्क्सचं राहील. सगळ्यांनी चांगलं लिहा, म्हणजे तुम्हाला कळेल ऍटलिस्ट तुम्ही तुमच्या डोक्यात काय एक्सप्लेन लिहायचं, क्वेश्चन्स आन्सर लिहिण्याचं काय काय टाइप्स आहेत तसं. ठीक आहे, ओके, थँक्यू एव्हरीबडी.